नमस्कार. आज आपण पाहूया चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे नेमकं काय, ही व्यवस्था कशी काम करत होती आणि या व्यवस्थेला अनेकांनी जो विरोध केला तो नेमका कशामुळे केला. तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेची कल्पना ही वेदांमध्ये सांगितलेली आहे. आता ज्याप्रमाणे वेद हे अपौरुषेय आहे, अचूक आहेत, परफेक्ट आहेत, वेदांना कुणीही अपोज करू शकत नाही, विरोध करू शकत नाही, वेदांवर अपोजिट अर्थाने चर्चा करू शकत नाही. त्यामुळे अनेकांनी ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला सुद्धा पाठिंबा दिलेला दिसतो. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कारच अनेक लोकांनी केलेला दिसतो. आता पाहूया ही समाजरचना कशी होती. तर चातुर्वर्ण्य व्यवस्था ही विशिष्ट नियमांनी बद्ध होती, म्हणजे पर्टिक्युलर आणि फिक्स नियम होते. त्यातला पहिला नियम असा की समाजाची विभागणी 4 वर्णात केली जाईल. त्यातला पहिला वर्ण ब्राह्मण, त्याखाली असतील क्षत्रिय, त्याखाली असतील वैश्य, त्याखाली असतील क्षूद्र. म्हणजे ब्राह्मणांना जे अधिकार असतील ते क्षत्रियांना नसतील, क्षत्रियांना असलेले वैश्यांना नसतील आणि वैश्यांना या तिघांनाही असलेले खालच्या क्षूद्रांना नसतील, अशी ही व्यवस्था होती. हक्क आणि अधिकार हे तुम्ही कोणत्या वर्णात आहात त्यानुसार ठरलेले होते. फॉर एक्झाम्पल, ब्राह्मणांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना हवे ते हक्क आणि अधिकार मिळत असत आणि ब्राह्मणांना जे हक्क आणि अधिकार मिळत ते क्षत्रियांना मिळत नसत. पौरोहित्य करण्याचा अधिकार असेल आणि जे अधिकार क्षत्रियांना आहे, लढणे, या गोष्टी, शूरपणा, तर तो वैश्यांना नसे. वैश्यांकडे असलेले व्यापार करण्याचे अधिकार क्षुद्रांना नव्हते. थोडक्यात क्षुद्रांना तर काहीच अधिकार नव्हते. असं म्हणतात की क्षुद्रांकडे जे काही होतं ते म्हणजे वरच्या 3ही वर्णांना बिलकुलच न दुखावणे आणि त्यांना न दुखवत आपलं जगणं कसं तरी जगणे, इतकाच त्यांच्याकडे काय तो अधिकार होता. आणि चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम हा व्यवसायासंबंधी होता, व्यवसाय विभागणी. उदाहरणार्थ अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी, शिक्षण घेणे, शिकवणे आणि धार्मिक विधी करणे हा हक्क फक्त ब्राह्मणांना होता. क्षत्रियांकडे लढाई करणे हा अधिकार होता. व्यापार करणे हा वैश्यांचा अधिकार होता आणि या 3ही वर्गांची सेवा करणे हा क्षुद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या वर्णासाठी होते. म्हणजे क्षुद्रांकडे काय असेल तर ह्या वर्णांना जे काही लागतं, त्यांची सेवा म्हणून जे लागतं ते करू शकत असे. एका वर्णाच्या व्यवसायामध्ये दुसऱ्या वर्णाच्या व्यक्तीला घुसता येत नसे. म्हणजे वैश्याला जर वाटलं की मी लढण्याचा व्यवसाय करतो तर नव्हतं करता येत. आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा चौथा नियम होता तो म्हणजे शिक्षणाच्या हक्कासंबंधी. चातुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्क हा फक्त क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण या तिघांनाच होता. क्षुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. चातुर्वर्ण्याच्या नियमाप्रमाणे शिक्षणाचा हक्क हा फक्त क्षुद्रांनाच नाकारला असंही नाही बरं. तर या 3 वर्णातील स्त्रिया, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्याच्यामधली स्त्रिया यांना सुद्धा शिक्षणाचा हक्क नव्हता, अधिकार नाकारण्यात आलेला होता. अजून एक 5वा नियम या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये होता आणि या नियमानुसार आयुष्य हे 4 आश्रमांवर 4 टप्प्यांमध्ये विभागलेले होते. तुमचं अख्खं आयुष्य हे 4 टप्प्याचं आहे. पहिला टप्पा आहे ब्रह्मचर्य. या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये तुम्ही अध्ययन करणे, शिकणे ह्या गोष्टी करू शकत होते. दुसरा टप्पा असतो तुमच्या आयुष्याचा, तो म्हणजे गृहस्थाश्रम. यानंतर तुम्ही लग्न करणे आणि गृहस्थ धर्म संसार करणे हे अपेक्षित होतं. तिसरा वानप्रस्थ, गृहस्थाश्रमातून बाहेर पडणे आणि चौथा संन्यासाश्रम. आणि चौथ्या आश्रमाचं उद्दिष्ट हे व्यक्तीला ईश्वराचा शोध घेण्यास आणि त्यांच्यात विलीन होण्यास सामर्थ्य प्राप्त करणे हा होता. खरं सांगायचं तर गौतम बुद्धांना चातुर्वर्ण्य ही व्यवस्था आणि त्यांचे हे आश्रम हे कुठलेही सिद्धांत मान्य नव्हते. चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मण धर्माने केलेली समाजरचना ही त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटत नव्हती. गौतम बुद्धांनी सांगितलेले की ही नैसर्गिक समाजरचना नाही, तिच्यामध्ये सक्ती आणि जुलुमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसारच ती व्यवस्था तयार केली गेली होती असंही गौतम बुद्धांचं म्हणणं होतं. कारण की मोकळा आणि स्वतंत्र समाज गौतम बुद्धांना पसंत होता आणि या समाजामध्ये तर तुम्हाला कुठल्याही टप्प्यातून कुठेही जाता येत नव्हतं, ती बंदी होती आणि तसे कडक नियमही होते. आता अर्थातच ते नियम खूपच शिथिल झालेत, पण तरीही त्या व्यवस्थेचा पगडा आपल्या डोक्यावर आहे हे आपल्याला कळतंच. म्हणजे स्त्रियांना जे अजूनही अनेक लोक पुढे येऊ देत नाही, शिकू देत नाही, शिकली तरी नोकरी करू देत नाही, हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पगडा तुमच्या मनावर आहे यामुळेच होतं.
ही जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे ही कधी न बदलणारी अशा स्वरूपाची होती, त्यामुळे गौतम बुद्धांनी याला विरोध केलेला आहे. म्हणजे एकदा ब्राह्मण झाली व्यक्ती की ती कायमची ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाली की ती कायमची क्षत्रिय, एकदा वैश्य झाली की कायमचीच वैश्य. म्हणजे क्षत्रियाला जर व्यवसाय करावा वाटला, व्यापार करावा वाटला, नव्हता करता येत, आणि वैश्याला वाटलं की पौरोहित्य करावं, अजून काही करावं, तर तेही नव्हतं करता येत. आणि क्षुद्र, ते तर कायमच क्षुद्र, ही एक समाज व्यवस्था होती. म्हणजे तिथे व्यक्तीचे असलेले हक्क नाकारण्यात आलेले होते. जन्मावरूनच तुम्हाला जे काही आहे ते तुमचा दर्जा प्राप्त होत होता. म्हणजे एखादी वरच्या वर्णातील व्यक्ती ही कितीही दुर्गुणी असू द्या तरी तिचा अधिकार, तिचे हक्क, तिचा मान सन्मान कुठेही कमी होत नव्हता. आणि एखादी क्षुद्र वर्णातील व्यक्ती ती कितीही हुशार असू दे, कितीही चाणाक्ष आणि शार्प माइंडची असू दे, तरीही त्या व्यक्तीला, तिला जर वाटलं की नाही मला अध्ययन करायचं आहे, शिकायचं आहे, तर शिकण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे असं नाही की फक्त कोणी शिकू नको असं म्हणत होते, तर जर एखाद्या व्यक्तींनी, एखाद्या क्षुद्र वर्णातल्या व्यक्तींनी जर काही संस्कृत श्लोक वाचायचा प्रयत्न केला, ऐकलं जरी, तरीही त्यांच्या कानामध्ये ते काहीतरी गरम ओतत होते. अशा प्रकारच्या डेंजर शिक्षा त्या काळामध्ये होत्या. अर्थात ते आता नाही राहिल्या त्या शिक्षा, पण कुठेतरी या व्यवस्थेचा पगडा असल्यामुळे अनेक लोक इनइक्वल वागणूक देतात. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये हे असतं की हे खालच्या जातीतले आहेत, ते वरच्या जातीतले आहेत, आणि कुठेतरी ते श्रेष्ठ कनिष्ठ असा जो काही आपल्या डोक्यामध्ये विभागणी असते ती अजूनही गेली नाही आहे. ती ही चातुर्वर्ण्य व्यवस्थेने हजारो वर्षापासून आपल्या मनावर जी बिंबवलेलं आहे त्यावरूनच दिसतं. गौतम बुद्ध असं म्हणतात की ह्या व्यवस्थेमध्ये समता नावाची गोष्ट नव्हतीच. म्हणजे असं नाही की फक्त समता नावाच्या गोष्टीला त्या व्यवस्थेचा विरोधच होता. अजूनही अनेक लोक समतेचा विरोध करतात, संविधानाचा विरोध करतात. याचं कारण चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पगडा त्यांच्या डोक्यावर प्रचंड आहे. गौतम बुद्ध असं म्हणतात की समाजामध्ये सुसंवाद निर्माण करण्याचं तर दूरच, पण वर्गवार विषमतेने या समाजामध्ये चढत्या प्रमाणामध्ये द्वेष आणि उतरत्या प्रमाणामध्ये तिरस्कार निर्माण केला. म्हणजे ब्राह्मण क्षत्रियांचा तिरस्कार करणार, हे काय? क्षत्रिय वैश्यांचा तिरस्कार करणार, वैश्य क्षुद्रांचा, आणि वरचेच तिन्ही क्षुद्रांचा तिरस्कार करणार, की हे काय, हेच लोक आहेत असं. आणि चढत्या क्रमाने द्वेष, कारण क्षुद्र वर्णातील व्यक्ती जिला शिकायची इच्छा आहे ती वरच्याचा द्वेष करणार. मला शिकायचं आहे, मला व्यवसाय करायचा, मला नाही करता येत आहे. व्यवसाय निवड करण्याचं स्वातंत्र्य हे तुमच्या कौशल्यावर आधारित नव्हतंच. म्हणजे तुमच्याकडे कितीही चांगलं कौशल्य असलं तरी एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही नसाल तर तुम्हाला त्यामध्ये जाता येत नव्हतं. असे व्यवसाय सुद्धा त्यांनी निश्चित करून ठेवलेले होते. आणि हे सगळे व्यवसाय जन्मानुसारच होते. तुम्ही जन्माने त्या व्यवसायामध्ये जन्मला असाल तरच तुम्ही ते व्यवसाय करू शकत होते. हा पक्का नियम होता. या चातुर्वर्ण्याच्या नियमाचं जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर गौतम बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले आणि त्यांना हे स्पष्ट दिसलं की चातुर्वर्ण्य व्यवस्थेने सर्वांच्या हितसंबंधाकडे लक्ष दिलेलं नाही आहे. अनेकांच्या हितसंबंधांकडे त्यांनी दुर्लक्षच केलेलं आहे आणि सगळ्यांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच यांनी केलेला नाही आहे. या व्यवस्थेमध्ये कुठेही हे दिसत नाही की त्यांनी हे म्हणलेलं आहे की सगळ्यांचं कल्याण होऊ दे. बिलकुल नाही. त्यामुळे खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी, बहुसंख्य लोकांना राबवण्यासाठीच चातुर्वर्ण्य व्यवस्थेची योजना जाणून बुजून करण्यात आलेली होती, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणलेलं आहे. दुर्बलांना दडपण्यासाठी आणि पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यामध्ये ठेवण्यासाठीच ही योजना करण्यात आली होती, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता, असं गौतम बुद्ध म्हणतात. कर्मवाद म्हणजे काय की तुमचं आयुष्य असं आहे व खितपत आहे, तुम्ही क्षुद्र वर्णामध्ये जन्माला आला तर काय लॉजिक सांगितलं जायचं की मागच्या जन्मात तुम्ही काहीतरी पाप केलंय म्हणून तुम्हाला इथं या ठिकाणी जन्म मिळालेला आहे. म्हणजे थोडक्यात क्षुद्र वर्णातील व्यक्तींनी बंड करू नये, मागणीच करू नये की मला शिक्षणाचा हक्क आहे, अधिकार आहे, म्हणून असं सांगितलं की तुम्ही इथे आहात कारण तुम्ही मागच्या जन्मात पाप केला आणि त्याला काही उपाय नाही आहे, झालाय तो जन्म, म्हणजे तुम्ही आता काही मागू नाही शकत, मागच्या जन्माचं हे पाप आहे. म्हणून बंडाची जी भावना शूद्र असेल, महिला असेल यांच्यामध्ये येऊ शकत होती, ती पण त्यांनी कर्मवाद नावाचा जो सिद्धांत दिलेला आहे त्यानुसार त्यांनी ती झाकून टाकली, ती विझवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. म्हणून गौतम बुद्ध म्हणतात की बंडाची प्रवृत्ती मारून टाकण्यासाठीच कर्मवाद तयार करण्यात आलेला होता. बुद्ध म्हणतात की मनुष्याचं दुःख हा दुःखाला स्वतः जबाबदार असतो आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी पण मनुष्य प्रयत्न करू शकतो. दुःखाची स्थिती बंड करून बदलू शकतो आपण
आपल्या आयुष्यात दुःख आलेलं असेल तर बंड करून आपण ही व्यवस्था मला का असं ट्रीट करते असं म्हणू शकतो. पण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील तुमची अवस्था ही दुःखी आहे असं जर तुम्हाला कायम कोणी वारंवार सांगत असेल तर तुम्ही त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागता. आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि कर्मवादाने भारतामध्ये हेच केलं. हे जे तत्त्वज्ञान आहे, या तत्त्वज्ञानाने माणुसकी पार नष्ट करून टाकलेली आहे. या व्यवस्थेमध्ये शूद्र आणि स्त्रिया या 2 वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचं सामर्थ्य नव्हतं. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आलेला होता. त्यांनी शिकू नये असंच ते होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळलंच नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन हे अर्थशून्य करून टाकले होते. आणि आपलं जीवन अर्थशून्य या व्यवस्थेने केलं हे त्यांना कळलंही नव्हतं. या ब्राह्मणी तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध बंड करण्याऐवजी त्यांचे भक्त बनवलं गेलेलं होतं. शूद्रांना भक्त बनवलं गेलं. स्त्रियांना सांगितलं की तुम्ही पूजापाठ करा, तुम्ही सेवा करा, वरच्या वर्णाची ब्राह्मणांची सेवा करा, पतीची सेवा करा. ह्यातच त्यांना इतकं गुरफटवून टाकलं की त्यांना कळलंच नाही की आपल्याला काय नेमकं नाकारलेलं आहे. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण आणि सामर्थ्यवान आणि भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य भारतामध्ये निर्माण झाले असं आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आलेले होते की ते काहीही करू शकत नाही, गलित गात्र करून ठेवलेलं होतं. आणि म्हणूनच गौतम बुद्धांनी ही व्यवस्था नाकारली. आणि तुमच्या खऱ्या आणि स्वतंत्र जीवनाला विरोध करणाऱ्या या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला गौतम बुद्धांनी म्हणूनच विरोध केलेला आहे असं दिसतं. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.